मित्रांनो आता आपण आलो आहे मिर्झान फोर्टला. इथे व्हिडिओ शूट करायला अलाउड नाही, तरी पण बघूया आता किती फुटेज कॅप्चर करता येतात. आपण बघू आता पुढे पुढे टेक माहिती पडेल काय काय करता येते ते. आता ही डे मधली सेकंड ॲक्टिव्हिटी आहे. आता जस्ट आले, आता बघूया पुढचं काय होतं ते. ओके. झाडाखाली सुंदर असं मंदिर आहे देवीचं. जुनीच विहीर आहे तसं बघायला गेलं तर. पाणी पण आहे आतमध्ये, पण तुम्हाला दिसेल की नाही मला माहिती नाही. आपल्याकडे डिटेल्स द्यायला आहे गायडन्स. काय बोलता? या माझ्या मागून का काय दाखवणार? आज आपण आलो या मिर्झान फोर्ट वरती. हा मिर्झान फोर्टचा परिसर हा बघा, भोवताल परिसर खूप मोठा आहे. आणि इथे या किल्ल्यावरती ना नाही म्हटलं तरी 5-6 विहीर आहेत. पाणी पिण्यासाठी. आणि सगळ्यात मोठी विहीर हीच आहे. ही जण आपण ती मगाशी दाखवली. त्याची खोल आहे, 250 फूट खोल आहे आणि वर्षाचे 12 महिने पाणी असतं. मंदिर बघितलं, मंदिर आहे तिथे शिलालेख ठेवलेले आहेत आणि बाकीचं अवशेष पडलेले आहेत. समोर बघा, समोरचा एकदम ग्रीनरी दिसतो, बाजूला नदी आहे. नदीचं नाव माहित नाही. परिसर आणि बुरुज आहेत, 56 बुरुज आहेत. 11 एकर मध्ये 56 बुरुज आहेत. मानलं पाहिजे. आणि बाकीचे बुरुज पडलेले पडक्या अवस्थेमध्ये आहेत. ते बघा ढासळले जरा. आणि परिसर एक नंबर आहे. आणि बघा आमचे मित्रमंडळी येत आहेत. किल्ल्याचं ते आज तुम्ही इकडे येऊन व्हिजिट करू शकता. आणि जर आलात तर सकाळी 11:30च्या दरम्यान या. आता 12 नंतर येऊ नका, कारण की ऊन खूप कडक आहे. बघा काळा पडलोय मी. असा गोरा होता, असा काळा झाला, असा गोरा होता, असा गोरा होता. 15 मिनिटाचा गॅस फरक आहे. 15 मिनिटात माणूस काळा पडतोय. आणि ऊन एवढा कडक आहे की सांगू शकत नाही. आमचा योद्धा बघा कुठपर्यंत जाऊन पोहोचलाय. श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की. कारण आता आपण पोहोचलोय गोकर्णा मेन बीच येथे. आता जस्ट पोहोचलो. आता सर्वजण पुढे गेलेत. आता बघूया आता इकडे काय करता येईल. आता हा सेकंड डे. आता इव्हनिंगला पूर्ण चिल डे. आता एका टेम्पलला व्हिजिट करणार आहे इथे, नियर बायच आहे ते पण. आता आपण पुढे जाऊन पाहू, बघू आता पुढे काय होतंय. हा आपला हॉटेल आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. सी साइड बीच अँड रेस्टॉरंट मेन बीच गोकर्णा मेन बीच. आजचा स्टे आपला असेल इकडे बीच साईडवर. छान प्लेस आहे. आता तुम्हाला आतून रूम पण दाखवतो मी. नमस्कार मित्रांनो, आता दुपारी निघालोय. दुपार आता गरम एकदम आहे. आम्ही पण गरम आहे आणि वरून टेम्परेचर पण गरम आहे. त्याच्यामुळे आता आम्ही चाललोय ऍक्टिव्हिटीज साठी. तर आम्ही आता बघतो तर पुढे जाऊन कशा ॲक्टिव्हिटीज आहेत, काय आहेत काय नाही, तर आता बघू आपण पण. चला तोपर्यंत आता भेटूया पुढे. आता बसमध्ये आमचे रॉकस्टार लोक एंट्री करणार बघा. फुल फ्लिप मारतात. काय बोलता ऑर्गनायझर?
क्या बोलते सर? माझा आणला गोप्रो काय झालं अरे स्पेशल गेस्ट हो स्पेशल गेस्ट मित्रांनो, आता आम्ही चाललो बोट राईड करायला. ओके बोट राईड करताना सेफ्टी बाळगायची आहे. आपल्याला लाईफ जॅकेट कंपल्सरी आहे, सगळ्यांनी घालायचं आहे. ओके समजलं? हा दुसरी गोष्ट, पाण्यामध्ये कोणी उडी मारणार नाही. जोपर्यंत माझी परमिशन घेत नाही तोपर्यंत आहे. ओके. माझी परमिशन घेतल्याशिवाय पाण्यात उतरायचं नाही, ओके बोटी चढायचं नाही. नाही त्यामुळे प्रत्येकाला 500 रुपये दंड खोटं बोलायचं नाही आणि 500 रुपये देऊनच चढायचं आहे. हा फुकट्या लोकांना no entry. No entry. गणपती बाप्पा लवकर या. ओशियन बोट्स, आता आपली ही बोट्स आहे. आता आम्ही राईड करायला चाललो. आता बघूया काय काय ऍक्टिव्हिटी होत्या. तर भावा कशी फिलिंग आहे? कशी फिलिंग? एक नंबर. मस्त चांगलं आहे. एकदा तरी करा एक कर्नाटकामध्ये चांगला एक्सप्लोर करण्यासाठी. हाय दोस्त, आपका नाम क्या है? मेरा नाम है गौरव. मतलब एक कैसा एक्टिविटी है, क्या क्या है इसमें एक्टिविटी? 3 आवर्स का पैकेज होगा. हाँ उसमें कायाकिंग, स्नॉर्कलिंग, डीप डाइव, वॉलीबॉल ब्रिज भी रहेगा. साइड सीइंग में आपको 6 बीच साइड सीइंग. ओके. एक तो रिवर है, हाँ अगनाशिनी रिवर. हाँ इस तरफ सी, अरेबियन सी, ओके. ज्वाइनिंग एरिया. उधर मतलब ये एक्टिविटी होता है. ओके, मतलब आपका कितने टाइम से आप कर रहे हैं इधर वर्क? 7 years. 7 years से. ओके, थैंक यू. भाई बीच का नाम क्या है? पैराडाइज बीच. ये प्राइवेट बीच है क्या? हाँ यहाँ पे आने के लिए ना आपको ट्रैक करके आना पड़ता है या तो बोट से आना पड़ता है. ओके यहाँ पे कोई गाड़ी वाड़ी नहीं आती है. ओके. और यहाँ पे नाइट स्टे करने के लिए ऐसे टेंट रहता है, कैंप फायर रहता है. और अगर आपको कोई पार्टी वार्टी करनी रहती है आपकी ग्रुप तो ऐसे यहाँ पे आप प्राइवेट पार्टी अरेंज करा सकते हो. ओके. कहानी पैराडाइज. ओके, करेंगे तो आ जाएगा. थैंक यू. कितने जाते हैं? मतलब वो 50 मेंबर्स की एक टीम रहती है. 50 मेंबर्स. हाँ वो लोग एक्सप्लोर करने गए थे, वो लोग रिटर्न नहीं आए. ओके. टोटल कितने जन थे? 100. हाँ 100 मेंबर गायब है. वो बहुत साल पहले बात है. और रियाली बीच का नाम भी वो केव के नाम पे ही पड़ा है, मिस्ट्री बीच बोलते हैं. कांतारा मूवी देखा है चैप्टर 2 की फर्स्ट सीन है ना वो यहीं पे शूट. कांतारा मूवी की. हाँ चैप्टर 2 है ना. हाँ उसका फर्स्ट सीन है वो जो राजा मछुआरे को खींच के लेके आता है ना. हाँ. वो वाला सीन शूट हुआ है. यहाँ पे था. इधर. ओके. नाही पाणी जावी निघालं असेल ना.